हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते फिश फ्राय आहे का असं वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे। आज आपण ब्रिंजल स्लाइस फ्राय बनवणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्याचं शॉर्टेज असतं तर तोंडी लावण्यासाठी हा खूप छान उत्तम असा पर्याय आपल्याकडे आहे। सो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, ती छान अशी वाटून घ्यायची आणि त्यानंतर एक बाउल घेतलाय, त्या बाउल मध्ये जे वाटण बनवले ते काढून घ्यायचं। आणि आता आपण यामध्ये काही मसाले पुन्हा ऍड करणार आहोत। जर एकसारखं वांग्याची भाजी खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही या पद्धतीने वांग्याचे काप थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकता। आता थोडासा गरम मसाला, थोडंसं जिरा पावडर आणि धने पावडर मी यामध्ये घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं, त्यानंतर हळद घालायची आणि बिडगी मिरची पावडर घालतोय तो कलर छान येण्यासाठी, आणि थोडंसं घरचं लाल तिखट घालायचं आणि त्यानंतर जिरेपूड, मी भाजलेली जिरे पावडर वापरलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी थोडासा गोडा मसाला सुद्धा वापरलेला आहे। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण वांगी घेताना जी भरीत करायला वांगी अशी मोठमोठी वापरतो तसं वांग घ्यायचंय। आता हे वांग स्वच्छ मी धुवून घेतले, एका कापडानं स्वच्छ असं करून घ्यायचं, त्याच्यावरती पाणी नाही राहिलं पाहिजे। आणि हे जे स्लाइस करून घ्यायचे, तर स्लाइस करत असताना जास्त पातळही नाही आणि जास्त मोठेही नाही, असे स्लाइस करायचे आहेत। मी तुम्हाला दाखवते। थोडंसं जून वांग घ्यायचंय। आता वांग्याचे स्लाइस करून झालेल्या आहेत। आता आपण ज्यावरती चिरा मारणार आहोत, जेणेकरून जो आपण मसाला त्याला लावणार आहोत तो मसाला वांग्याच्या आतपर्यंत गेला पाहिजे, फक्त वरतीच मसाला नाही राहिला पाहिजे। आता मसाला सर्व स्लाइसला लावून घ्यायचा व्यवस्थित, तर तो लगेच लागत नाही। 1 मिनिटभर आपण त्याच्यावरती चोळायचा, म्हणजे तो चिटकून बसतो। आणि याच पद्धतीने मी सर्व स्लाइसला मसाला लावून घेते। आता मसाला लावून झाला आहे, तो निघू नये त्यासाठी आपण तेलाचा फक्त ब्रश त्यावरती फिरवणार आहोत, जेणेकरून मसाल्याचं बाइंडिंग व्यवस्थित येईल आपल्या वांग्याला। दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचंय। आता रवा घेतलाय, त्या रव्यामध्ये सुद्धा थोडासा आपण मीठ घालायचंय, नाहीतर टेस्ट नाही येणार। थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं। तुम्ही यामध्ये सुद्धा जिरा पावडर, धने पावडर टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आता रवा सर्व मिक्स करायचा। ज्या स्लाइसला आपण मसाला लावला आहे ती स्लाइस त्या रव्यामध्ये व्यवस्थित बुडवायची आणि आपण हे जे स्लाइस आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय जे तुम्हाला आवडत असेल ते करायचं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। तेल घालायचं, तेल गरम झालं की ह्या स्लाइस आपण खरपूस अशा दोन्ही साइडनं भाजून घ्यायच्या आहेत। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचंय, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। आता एक बाजू आपली छान अशी फ्राय झालेली आहे, आपण दुसरी बाजू सुद्धा सेम व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून पटकन आपलं ही वांग जे आहे ते शिजेल। तो मसाला नंतर चिटकून बसतो आपल्या वांग्याच्या स्लाइसला। दिसतंय का नाही फिश फ्राय असल्यासारखं? तर याच पद्धतीने आपले ब्रिंजल स्लाइस फ्राय तयार झालेले आहेत। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।